आपण सध्या आहोत प्रभाग क्रमांक 1 इंदिरानगर या वस्तीमध्ये आणि वस्तीतील विश्वरत्न हे बुद्धविहार आपल्या मागे आहे। तसं तर बुद्धविहार हे जे आहे श्रद्धेचं स्थान आहे आणि प्रार्थना इथे करायला लोक येतात। मात्र आपण पाहू शकता की या बुद्धविहाराची परिस्थिती काय आहे। कुठलाही परिसरातील नागरिक या बुद्धविहारामध्ये सहजासहजी जे आहे प्रार्थना करायसाठी जाऊ शकेल का, हा प्रश्न इथे उपस्थित होता आणि तुम्हीच याचं उत्तर सांगा की कोणी व्यक्ती कशा प्रकारे या सहजासहजी आणि सोप्या पद्धतीने इथे प्रार्थना करण्यासाठी येऊ शकते। याच गोष्टीवरला घेऊन जे आहे परिसरातील नागरिकांचा रोष आहे। इथल्या जनप्रतिनिधीवर त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत काही लोक आहेत ज्यांच्याशी आपण बोलू। हे परिसरातीलच नागरिक आहे। काकू, तुमचं सगळ्यात आधी तर नाव सांगा। किरण गोंडाने। हे जे बुद्धविहार आहे तुमच्या एरियातला आहे, काय याच्याबद्दल तुम्ही सांगा की घाण दिसत आहे या परिसरामध्ये। श्रद्धेचं स्थान आहे, प्रार्थना करण्यासाठी आपण लोक या ठिकाणी येतो, जनप्रतिनिधी निवडून देतो। काय काम करताय तुमचे जनप्रतिनिधी? आमचे जनप्रतिनिधी तर सर्वात आधी कोण जनप्रतिनिधी आहे हे तरी सांगा। आमदार कोण आहे? आणि आमदार नितीनजी राऊत आहेत। आमच्या या उत्तर नागपूरचे आमदार नितीनजी राऊत आहेत। आणि नगरसेवक कोण आहे? नगरसेवक तर सध्या 4 वर्षापासून तर झालेले नाही आहेत, पण आधीचे नगरसेवक जे आहेत ते वीरेंद्रजी कुकरेजा आहेत। अच्छा, आणि तुम्ही तुमची समस्या घेऊन जे आहे आपल्या आमदाराकडे गेले, ते सध्या काम करत आहे कारण आमदार निवडून आले आहे नवीन, तर ते सध्या काम करत आहे। तुम्ही ही समस्या घेऊन त्यांच्याकडे गेले होते का? हा सर, गेली होती मी स्वतः गेली होती। आम्ही 7 लेडीज लोक गेलो होतो। तर त्यांनी सगळ्यात पहिले हा सवाल दिला की म्हणे तुम्ही म्हणे कमिटी बनवा म्हणे। तर कमिटी बनवा म्हणल्याच्या नंतर आम्ही इथं आलो। मग म्हणे आम्ही म्हटलं सर तुरंत कमिटी नाही बनत। तर म्हणे नाही म्हणे नॉमिनल कमिटी तयार करा म्हणे तुम्ही म्हणे। तर ठीक आहे सर म्हटलं। आम्ही आलो, तयार केली। त्याच्यानंतर मग तिथे लेटर पॅडवर टाईप करून नेऊन दिलं। तर त्यांचे जे राहतात सहकारी त्यांनी थोडंसं म्हणजे रिस्पेक्ट नाही दिला, तरी पण काही नाही होत म्हणून आम्ही दिलं। तिथे दिल्याच्या नंतर मग त्यांनी म्हटलं ठीक आहे म्हणे आता म्हणे आम्ही नंतर याच्यावर कारवाई करू। त्याकडची एक लेडीज गेली होती, तर तिला म्हणजे असं म्हटलं की म्हणजे थोडंसं खोडतोड लिहिलेलं होतं, म्हणजे सिस्टमॅटिक लिहिलेलं नव्हतं। त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की असं लिहितात का असं म्हणून, आणि मग ते नंतर लिहून दिल्याच्या नंतर त्यांनी मग घेतलं आणि त्याच्यावर मग ते ओशी वगैरे दिली वापस। पण म्हणे आता म्हणे याच्यानंतर कारवाई करू म्हणे। तर मग काय झालं, त्या विहारात आम्हाला असं माहीत पडलं की वीरेंद्रजी कुकरेजा आलेले आहेत नगरसेवक। तर मला वाटलं, मी म्हटलं वीरेंद्रजी कुकरेजा आले आहेत तर चला सगळीकडे कामं करतात, तर आपण पण आपली समस्या घेऊन त्यांच्याकडे जाऊन पाहावं आपलं काही होते का बा। त्याच्यासाठी म्हणून आम्ही 2-4 लेडीज गेलो होतो। तर मी म्हटलं सर आमची पण एक समस्या आहे, आमचा विहार खूप खड्ड्यात गेलेला आहे, पाणी राहतो, जाण्यात हिंमत नाही होत, भीती वाटते कधी घसरून जाईन पडून जाईन म्हणून। त्याच्यासाठी म्हणून म्हटलं सर आमचा विहार पण तुमच्या हातानं अगर पुनर्निर्माण होईल तर खूप चांगली गोष्ट होईल, आम्ही पण तुमच्या पाठीशी राहू। मग त्यांना आम्ही आणलं, रिक्वेस्ट केली, त्यांना वेळ नव्हती तरी पण आम्ही रिक्वेस्ट केली सर 2 मिनिटासाठी चाला म्हणून। तर आम्ही आणलो त्यांना, ते आले, त्यांनी अगरबत्ती मोमबत्ती लावली, विहारात वंदना गेली। त्यांनी अशी म्हणजे सीना ठोक गॅरंटी दिली म्हणे राजनीती हो नको हो, मी निवडून येऊ किंवा नको येऊ मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही, वोट द्या नको द्या, ये विहार बना के रखूंगा, असं त्यांनी आम्हाला शब्द दिला। सध्या ते नगरसेवक नाहीये तरी पण त्यांनी शब्द दिला, त्याच्यावर आम्हाला विश्वास आला। आम्हाला वाटते की नगरसेवक नसताना सुद्धा एक अदर कास्ट व्यक्ती आमच्याकडे येऊन इतका म्हणजे छाती ठोकपणे सांगत आहे, तर असं वाटते की खरोखर हा व्यक्ती काम करू शकते। आणि आमचा म्हणजे लाडका नितीन राऊत आमदार तो काल आलेले। लाडका कोण म्हटलं? आता लाडकाच म्हणावं लागेल ना, आमच्या उत्तर नागपूरचा 141 आहे ना। तर मग ते आले काल, त्याच्यामुळे मग त्यांना विचारलं सर आमची हे समस्या आहे, त्यांच्या समोर ठेवली आम्ही। तर मग ते म्हणतात की 4ही भोवतालून मोजणी करावं लागेल, किती जागा आहे, कसं आहे ते पाहावं लागेल, मग तुम्हाला आर्किटेक्ट बोलवा, त्याचा आराखडा तयार करा, त्याच्यानंतर आर्किटेक्ट काय सांगतात, तुम्हाला खर्च किती सांगतात तसं पूर्ण तयार करा, त्याचं लेटर पॅडवर टाईप करा आणि सिस्टमॅटिकरित्या माझ्याकडे आणून द्या, मग मी काय करायचं ते बघतो। प्रभागातील जे नागरिक आहे रोज कामाला जातात, मात्र आणि विकासाचा जी जबाबदारी आहे ती लोकप्रतिनिधीवर असते, मात्र लोकप्रतिनिधी म्हणतात की तुम्हीच आर्किटेक्ट आणा, तुम्हीच आराखडा तयार करा आणि आमच्याकडे द्या, तेव्हा आम्ही विकास करू, असं यांनी म्हटलंय। काकू, तुम्ही काय सांगाल की तुमचा अनुभव कसा राहिला? तुम्ही जेव्हा आपला या विहाराबद्दल समस्या घेऊन जनप्रतिनिधींकडे गेले, तुमच्या काय त्यांनी म्हटलं तुम्हाला? आम्ही गेलो पहिले त्यांच्याकडे, तर त्यांनी म्हणला कुठून आल्या तुम्ही? तर आम्ही म्हणलं आम्ही इंदिरानगरमधून आलो। इंदिरानगर कोणता इंदिरानगर? तर म्हणतात तो इंदिरानगर, ते झोपडपट्टी, त्या इंदिरानगरमधून आल्या का असे आमच्यासोबत बोलले ते।
आणि मग बस एवढे बोलले आणि उठून चालले गेले ना. काय समस्या आहे ते यांना सांगा असे म्हटलं त्यांनी. अच्छा, झोपडपट्टी म्हणून हिनवलं तुम्हाला? हो, झोपडपट्टी म्हणून सन्यानी म्हणला. पण मतं घेण्यासाठी या झोपडपट्टी देतात का हो, ते? तर मी बोलणार होती ना सर, जेव्हा होतं घेवायचं हे राहते तर तेच झोपडपट्टी तुमच्यावर फुलाचा वर्षाव करते, तरी तुम्हाला ते झोपडपट्टी नाही दिसे. आणि जेव्हा तुमच्याकडे आले कोणती समस्या घेऊन तर ते झोपडपट्टी दिसते, असे बोलतात ना आमचे नेता. आणि विकी कुकरेच्या भैयाकडे आम्ही सिर्फ इतकंच बोललो का आमचा विहार पाहून घ्या, तर त्यांनी छाती ठोकून सन्यानी म्हणला की मैं ये विहार का काम करूंगा, चाहे कोई कुछ करे या मत करे, लेकिन मैं करूंगा काम, हे बोलले. जनतेची या भावना आहे. झोपडपट्टीतले मतं चालते, मात्र झोपडपट्टीचे लोक चालत नाही. भाऊ, तुम्ही इथे राहता, काय तुम्ही सांगाल की काय विकास तुमच्या आमदारांनी केला आणि काय बाकी आहे? बुद्धविहाराची एवढी मोठी समस्या आहे, ती सॉल्व्ह झाली नाही, काय कारण आहे त्याच्या मागचं? कारण असं आहे सर की आता जे आमचे इथे याने बहुजन समाजाचे 95% लोक इथे राहतात. याने जास्तीत जास्त समाजाचे आमचे एसी समाजाचे लोक इथे राहतात. तर आम्हाला आजपर्यंत असा धतुरा देण्यात आला की फक्त विकास मी करू शकतो, अन्यथा दुसरा BJPचा कोणताही व्यक्ती अगर इथे आला तर तुमचा नाश करण, हे धाक आमच्या संपूर्ण लोकांच्या मनात होता. नेहमी आम्ही काम BJPच्या लोकांकडून काढायचा, जसे आमदार या नगरसेवक त्यांच्याकडून काढायच्या. आणि मतदानच्या वेळेस आम्ही पूर्णपणे त्याला आमदार जे आहेत नितीन राऊत त्यांना साथ द्यायच्या. अशा प्रकरण आम्ही करत होतो. तर आता तरी आम्ही म्हटलं की आम्हाला राजकारणात काही इंटरेस्ट नाही. आमच्या सर्व समाजाच्या एकच हे आहे की हा जो समाजभवन जो गड्ड्यात गेलेला आहे, ह्या समाजभवनाला कसंही करून साहेब तुम्ही बनवून द्या. इथे नाही कोणी काँग्रेस पक्षाच्या, नाही कोणी BJPच्या, नाही कोणत्या इतर पार्टीचा हा प्रश्न नाही आहे. प्रश्न फक्त समाजाचा आहे. आपण इथे सर्व विकास झालेला आहे, फक्त याने आमचा हा समाजभवन बनवून द्या अशी मागणी त्यांना केलं. पण त्यांनी काय झालं, तिथे जात असताना ना हे प्रश्न 2 दिवसाचे नाही आहे सर, हे 2-3 वर्षापासून यांना सातत्याने अर्ज करत आहेत आमदारांना आणि त्यांच्या पारपुरवठा करत आहे. पण हे घटना केव्हा घडली, जेव्हा अचानक जेव्हा याचे माजी नगरसेवक विक्की कुकरे जे हे आले अचानक, आणि त्यांनी जे इच्छा लोकांना जो शब्द बोलला, त्याच्याने इच्छा लोकांच्या कलेजामध्ये तो आहे ना, काळजामध्ये खूप तो याने गदगदवला की आपल्या समाजाच्या व्यक्ती आपल्याच लोकांसोबत असा हिनहिन करतो आणि हा आपल्या समाजाच्या बाऱ्यात बुरा करणारा व्यक्ती आज इथे येऊन साने त्यांना काही न ऐकतं इतकं चांगलं याने बोललं. तर त्यांना इच्छा नागरिकांना असं वाटलं की नाही, आता जर कोणी काम करं ना, आजपर्यंत जे आम्ही ऐकून येत होतो की समाजाला दाबण्याचे काम करते चुकीचे आहे, आता कोणी काम करू शकते तर विक्की कुकरेजा करू शकते. तर त्याच्याच पाठीमागं लोक चालायला येते, पुरे वस्तीमध्ये लोक तयार झाले. पण काही असे काँग्रेसी लोक आहेत ज्यांना असं वाटलं की इथून नितीन राऊतची राजनीती खतम होत आहे किंवा जे याचे माझे बहुजन समाजाचे लोक यांचे डोळे खुलत आहे, तर त्यांनापर्यंत न्यूज गेले. त्यांना ते दुसऱ्याच दिवशी आले, जसं त्यांना माहीत पडलं की विक्की कुकरेजा इथं आले आहेत आणि असं बोललं आहे, तर त्यांना असं वाटलं की इथचे लोक पुरे त्याच्याकडे चालले जातील, तर दुसऱ्याच दिवशी आले. पण साहेब मला हे नाही समजत, इतक्या वर्षापासून मी येथे विकास पाहत आहो की याच्या गोरगरिबांना आर्किटेक्ट म्हणजे काय हे समजत नाही. स्वतःच्या घर बांधताना स्वतः लाईनदोरी मिस्त्रीला लावायला लावतात, त्यांना ते म्हणून राहिले की तुम्ही आर्किटेक्ट आणा, हे कुठून आणणार आहात? नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र आहे. मात्र त्यांनी आता सांगितलं की मनपा निवडणुकांमध्ये त्यांनाच मतदान करू ज्यांनी आजपर्यंत त्यांचा साथ दिला आणि विकासाची गोष्ट केली आहे.